नमस्कार. हवामान अंदाजाच्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो. राज्यात आपल्याला आज देखील चांगला पाऊस पाहायला मिळणार आहे. कुठे मध्यम तर कुठे जोरदार अशी शक्यता पावसाची पाहायला मिळेल, तर काही ठिकाणी हलक्या देखील सरी होणार आहेत. संपूर्ण अंदाज पाहणार आहोत. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे. त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका. जे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवतील त्यांना रोजचे रोज हवामानाचे अपडेट पाहायला मिळेल. त्यासाठी फक्त चॅनल सबस्क्राईब करायचे आहे. तर चला पाहूयात आता सविस्तर अंदाज. जर आज पाहायला गेलं तर लातूर, उदगीर, पेठ, तुळजापूर या भागात मध्यम ते एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पाऊस राहील. सर्वदूर होणार नाही हे देखील लक्षात घ्या. तसेच अहमदपूर, परळी, केज पर्यंत वातावरण चांगली सक्रियता दाखवेल. नांदेड, उमरखेडच्या भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. उदगीर, अहमदपूर, परळी, माजलगाव, परभणी, जिंतूर, हिंगोली, पुसदच्या भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस. पैठण, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यादेवीनगर, वैजापूर, छत्रपती जालना भाग असेल, सिल्लोड, चाळीसगाव, मनमाड या भागात हलका एकाच दुसऱ्या ठिकाणी मध्यम पाऊस राहील. सर्वदूर पावसाची शक्यता नाहीये असा अंदाज सध्या स्थितीला दिसून येत आहे. काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो. तसेच लोणार, पुसद, हिंगोली, जिंतूरचा, नांदेडचा भाग असेल मध्यम ते जोरदार पाऊस दुपारनंतर चांगला सक्रिय होईल. चिखली, सिल्लोड रात्री उशिरापर्यंत वातावरण चांगलं सक्रियता दाखवेल. जळगाव, धुळे, पारोळा, शिरपूर, नंदुरबार पर्यंत मध्यम स्वरूपाचा, साक्रीच्या भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस. धुळे संपूर्ण जिल्हा मध्यम स्वरूपाचा, एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार स्वरूपाच्या पावसाच्या सरी आपल्याला पाहायला मिळतील असा अंदाज सध्या दिसून येत आहे. तसेच इकडे परळीचा भाग असेल, बार्शीचा भाग असेल, करमाळा, सोलापूरचा भाग असेल, पंढरपूर मध्यम स्वरूपाचा पाऊस. कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यात हलक्या सरी होतील. या जिल्ह्यात थोडासा जोर आपल्याला कमीच पाहायला मिळणार आहे. पुणे जिल्ह्यात देखील कमीच जोर आपल्याला पाहायला मिळेल. अहिल्यादेवीनगर येथे थोडासा जास्त जोर आपल्याला पाहायला मिळणार आहे मध्यम स्वरूपाचा. चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, भंडारा या भागात मध्यम ते एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार सरी होतील. अकोला, बुलढाणाचा भाग असेल, धाराशिव असेल, बीड जिल्हा असेल या भागात ती शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे. लोणार, अकोला, अमरावतीपर्यंत ही शक्यता राहील. वर्धा, यवतमाळच्या भागाकडे देखील आपल्याला ती शक्यता, गडचिरोलीच्या भागात देखील मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळू शकते. तर अशा प्रकारे आजचा अंदाज आहे. आता वातावरणात अजून एक बदल देखील होणार आहे, ती देखील अपडेट दिली जाईल. त्यासाठी चॅनल सबस्क्राईब नक्की करायचे आहे. धन्यवाद.